नहीं नहीं नंगा पुंगा बोल। हॅलो, आज हम कर रहे पाव भाजी। तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि विराज आलाय, सुट्ट्या लागल्या ते त्याला उन्हाळ्याच्या, त्यामुळे तो राहायला आलाय 2-4 दिवसांसाठी। तर मग आम्ही स्पेशल बनवतोय पावभाजी आणि तुम्हाला पावभाजी बनवू लागते। तर सगळ्यात पहिले आम्ही चहा बनवतोय का रे? तर आम्ही चहा बनवतोय, विराजच्या हातचा चहा प्यायचा आहे आम्हाला। तर चला ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत। आम्ही पाणीपुरीच म्हणते, पावभाजी आधी चहा बनवते, मग पावभाजीची तयारी करताना तुम्हाला दाखवते। माझी रेसिपी दाखवते पावभाजीची। चहा दाखव ना। पहा, बघा आमचा चहा झालाय, पावभाजीची तयारी चालली आहे। पसारा विचारायचा नाही फक्त। शिरखुर्मा भाभीने पाठवलाय, म्हणजे आईच्या मैत्रिणीने। आईचा हे उनका शिरखुर्मा अर्धे डबे भरले। शिरखुर्मा मस्त बनवलंय भाभीने। काय आलाय घरी शिरखुर्मा? नको तो गोष्ट नाही। आम्हाला बनवायची आईस्क्रीम। पावभाजी आमची चालू आहे, म्हणजे थोडीशी राहिली, कांदा वगैरे कापून ठेवलाय। तर अर्धा लिटर दूध घ्यायचंय, अर्धा लिटर आता आम्हाला मोजून घ्यायला लागेल। आणि ही आईस्क्रीम प्रेमिक्स आहे, ते असं हळूहळू थंड दुधात मिक्स करायचं। दाखवते तुम्हाला मिक्स केल्यानंतर, आधी दूध मोजून घेऊ। बाय इकडे रे पावभाजी। लागली खूप भूक, म्हणून विराज काय आमची वाट बघा ना। आणि इथं मला बनवायचं आहे आईस्क्रीम। थोडं टाकून, असं आहे हे, थोडं टाकून मिक्स करायचं। हे अर्धा लिटर दूध मी घेतले मोजून। असं टाकून सगळं मिक्स करायचंय। मिक्स केला की मग दाखवते तुम्हाला। हे आईस्क्रीम मिक्स करून झालंय, खाते पाव। आणि आता ठेवायचे गॅसवर 10 मिनिटासाठी मीडियम याच्यावर हे करायचंय, हलवून गरम करायचंय। फर्स्ट मध्ये मला 98% एक्झाम मध्ये मार्क्स मिळाले, म्हणून मला पप्पांनी ड्रोन दिला। आणि पप्पाकडे हेलिकॉप्टर मागितलं होतं। फेकू का हे ड्रोन? खूप छान आहे ड्रोन। अजून खोलू देता मग बघूया कसं आहे। तुम्हाला आम्ही उडून पण दाखवू, पण आता नाही, उद्या सकाळ। हां, व्हिडिओ शूट करू ना। ही ड्रोनची बॅटरी। ओके। आणि ड्रोनचे आर्म खोलायचे आपल्याला, आर्म नीट खोलणार मोडशील। हां, आणि लॉंग प्रेस करायचं। अरे कसला आवाज येते? होय, बघा लाईट्स वगैरे। एचडी कॅमेराचा आहे, आणि हे कंट्रोलर आहे, रिमोट। आणि मोबाईल लावायला पण नाही तिथं, कॅमेरा आहे एचडी। आणि मोबाईल, हे कॅमेरा कुठे याचा? तिथे का? इथं कॅमेरा याचा बघा, इथं दिसतंय। बघू आता, उद्या तुम्हाला दाखवतो कसं उडवायचं, कसं उडायचं। इथं घरातल्या घरात नाही उडणार, उडण रे नाही उडत, वरती जाऊन धडकन तर खराब होईल आमचा ड्रोन, म्हणून आम्ही तुम्हाला उद्या दाखवू। क्रीम बनवायला 10 मिनिटं उकळवले आम्ही। आता त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये, उद्या सकाळपर्यंत मध्ये फ्रीज बंद करून ठेवू। तर मग दाखवते तुम्हाला उद्या सकाळी त्याचं काय करायचंय। गुड नाईट। गुड नाईट, बाय बाय। भेटूया उद्या सकाळी, बाय बाय। आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर विराजचा ड्रोन पण पाहिला, त्याला 98% मिळाले फर्स्टमध्ये, म्हणून त्याच्या पप्पाने त्याला गिफ्ट दिले। तर आता भेटूया उद्या सकाळी। तर मॉर्निंग झालेली आहे। गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना। आणि बघा इथं पण ड्रोनचा फेवर चाललेलाच आहे, म्हणजे आता कृष्णाला दाखवते ड्रोन कसा उडवायचा। आणि बघा आईस्क्रीमचं पण थंड झालेलं मी बाहेर काढून ठेवले। आता त्याला बीटरने बीट करायचं, म्हणजे ते केकचं असतं ना किंवा कॉफीचं, तर त्यांनी करायचं आहे। आता इथं बघा कृष्णाला शिकवते ते की कसं उडवायचं वगैरे, दोघांचं चाललंय, बघू काय होते। आणि मग आता मी इथं बीट करते कॉफीच्या मशीननी।
पण कॉफीच्या मशीननी काय झालं नाही. सगळ्यांनी प्रयत्न केले, पोरांनी पण आम्ही पण काय आमचं आईस्क्रीम बनलं नाही. ते तसंच फ्रीजमध्ये ठेवलं आणि चला म्हणलं आता कमीत कमी सरबत तरी बनवूया. तर इथं मी सरबत बनवते. काहीतरी बघा व्हायरल रील आहे गोंद का टीरा म्हणून, म्हणजे ते डिंका असतो ना, डिंका तळायचा, तर त्याचा सरबत करायचं असतं, असं जेली बनती. माझ्या बहिणीने ते ऑर्डर केलेलं आणि ती घेऊन आली. तर बघूया आता काय होतंय. ती काही पण बघते आणि काही पण करते. तर हे आईस्क्रीमचा पण तिनेच घेऊन आलेली प्रीमिक्स आईस्क्रीम, तर काय फेल झाले, तर त्याचं काहीतरी बनवून आम्ही खाऊया, तुम्हाला दाखवूच ब्लॉगमध्ये. पण आता हे गोंद का टीरा काय असतं ते पहिल्यांदा पिऊन बघूया. तर त्यासाठी हे सरबत आहे, पुदिन्याची पानं वगैरे मी इथं चिरून काय म्हणते ते टिचून घेते. लिंबू सरबत बनवणार आहे नॉर्मल. आणि याचं ते गोंद का टीरा आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. बरोबर जेलीसारखं दिसतंय की नाही, व्हाईट व्हाईट. तर ते डिंक आहे, जो आपण डिंक तळतो ना, असं चिकट चिकट लागतो, तर तसला तो डिंक आहे. तो भिजायला घातलेला आहे थंड पाण्यात आणि तो तसला आहे. अजिबात चांगला लागलेला नाही आहे, मला तर अजिबात आवडला नाही, तिला पण नाही आवडला. फेल रेसिपी असं म्हणलं, पण आता व्हायरल रील आहे, व्हायरल दाखवतात खूप. चला बघूया असं म्हणून तिने ते ऑर्डर केलेला डिंक. आणि विराजचा विदाऊट सब्जावाला, आणि त्यात आम्ही हे पण टाकले गोंद का टीरा सरबत. उद्योग आहे आमचं, जमलं नाही. हे जरा जास्त झाले पाणी आमच्या शेफकडनं. शेफला दाखव. फर्स्ट टाइम असल्यामुळे जमलं नाही. मी असं टाकायचं असं वरून, असं उद्या बरोबर जमल. पाणी कमी बनव व्हिडिओ. या सरबत प्यायला. आता दुसरी गाडू चड्डी दुसरी गाडू. सरबत आम्ही पिलो, पण बारक्याला सरबत पाजायचं नाही ना, म्हणून त्याला पाजलं होतं नारळ पाणी. आणि मग त्याच हे नारळ आम्ही फोडीत होतो. चला म्हणलं खोबरं खाऊया, मला तर फार आवडते मला तो. मामा तर इथं केली होती आणि गिरणी चालू, त्यामुळे वॉइस काय घेतलं नाही. नेक्स्ट डे. आज आपण बनवत आहे सँडविच. शिकला मला चीजची स्लाइस आहे, त्यामुळे जरा ब्रेड कमी बारीक झालं त्यामुळे बसत नाही. चीजची स्लाइस. तर नेक्स्ट टू नेक्स्ट मॉर्निंगमध्ये पण आपलं स्वागत आहे. 2 दिवस चाललाय, व्लॉग झालाय. आम्ही काही स्पेशल असं शूट करतच नाही, जे काही असं बनवून वगैरे तेच मी दाखवते, कारण बाकीचं वेगळं काही करतच नाही ना. घरी आले ते सगळे, तर त्यातच इतका टाइमपास होतो, इतकं काय होतं की शूट करायला काही वेळच मिळत नाही. तर आज बनवलं होतं नाश्त्याला सँडविच. त्यानंतर मग मी बनवले ते छोले, चपाती आणि श्रीखंड ऑब्विसली दुकानातूनच आणलं होतं, कारण आज म्हणजे बाबा येणार आहेत आम्हाला भेटायला, म्हणजे आकाडीला विराजल्यांना भेटायला. श्रीखंड आणलं, श्रीखंड राहिलं ना. मी आता अण्णांकडून गेलेले खूप दिवस झाले ना, तर मग अण्णांना म्हणलं या तुम्हीच विराजला स्वराजला भेटायला. तर मग ते आले होते. मग आता दीदीला पण आणलं होतं, ही जना आणि ती दीदी तुम्ही बघितलं असेल माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये. चला आमच्या फेल झालेला आईस्क्रीमचा फालुदा बनवते आम्ही. जनाला, दीदीला, अण्णांना खायला घालितो. ह्यांचा डबरा बघा, ते मोबाईल कर गार्निश. तर इथे परत त्याच्या गाण्यांचा आवाज येतोय, म्हणजे कार्टून लावलेलं त्याचं काहीतरी गाणं येते, से अजार काहीतरी चाललंय. तर ते मी घेऊ शकत नाही, कारण परत कॉपीराईट येईन, त्यामुळे मग मी ते पण डिलीट करत आहे, म्हणजे व्हॉइस ओव्हर करते. तर आईस्क्रीमचं जे आहे ते बीट नाही झालं, कारण त्याला मोठं बीटर पाहिजे, म्हणजे जे आपण केकची क्रीम फेटतो ना, तर ते पाहिजे. तर त्याच्यानुसारच हे आईस्क्रीम होणार. हे कसं झालं माहिती का, आईस्क्रीम जे आपण आणतो ना दुकानातून, ती वितळल्यावर कशी होती सेम तसं असं झालं बघा. मग आम्ही अण्णांनाच म्हणजे सांगितलेलं की अण्णा बोललेले काय खायला आणू, तर म्हटलं काय नका खायला आणू, आईस्क्रीमच आणा स्ट्रॉबेरी फ्लेवरची, मग त्यासोबत हे तरी खाता येईल असं फालुदासारखं बनवून. तर म्हणून मग आम्ही अशी आयडिया केली आणि असं फालुदासारखं बनवलं आहे. तर फॅमिलीचे रिॲक्शन पण घेऊया, कारण काही नाही ॲक्च्युली ही आईस्क्रीमच असणार आहे. फालुदाचं पण मिक्सचर थोडंसं वेगळं असतं, त्यात शेवया वगैरे हे असतं, सब्जा सीड्स. आम्ही सब्जा सीड्स पण भिजवल्या ते घरी तसं म्हणलं तर. पण बाकीचं एवढं सगळं फक्त टाकायचं आणि थोडं पातळ असतं ते, हे थोडं घट्ट झाले. पण त्यांचे रिॲक्शन्स घेऊया आपण, चांगलं लागले नाही लागले, कसं बनलंय. चला बघूया रिॲक्शन्स. त्यांनी कसं खायचं येईल का खाता. झालंय आमचा फालुदा विथ आईस्क्रीम तयार. नको अण्णांना, चालेल का अण्णा, नुसता बर्फ आहे नको, त्यांना पण होते सर्दी, मलाच घेते मी.
तर इथे मी टेस्ट करते फालुदा आणि एकदम मस्त लागला. ओरिजिनल फालुदापेक्षा पण भारी, कारण सगळं क्रीमी क्रीमी आईस्क्रीमचंच बेटर होतं ते. बॅटर होतं ते. आईस्क्रीम बनवायला पाहिजे होतं. त्याला केकचं जे असतं ना ते पाहिजे होतं. नेक्स्ट टाइम आता करूया तुम्हाला फालुदा. भारी लागला, छान लागला. जाणं लागला का चांगला? हिचीच रेसिपी होती, हिच्यासमोर फेल झाली, पण तरी पण चांगला लागले. दिदी लागला का चांगला? चांगला लागला का? ओके ओके. खोटं बोलायला लागले. खरंच नाही, चांगलं लागलंय. सगळं संपवलंय आम्ही. हे बाळाला ठेवलंय, नाही तो आम्हाला शिवाय देईन परत. आणि इथं गोड खाल्ल्यामुळं माशा विचारायचंच नाही. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर थोड्या झोपा घेतल्या आणि त्यानंतर मग आलो इथं ड्रोन उडवायला. बघा ह्या ड्रोनच्या कॅमेऱ्याने शूट झालेले. खूप लो क्वालिटी कॅमेरे, ऑब्विसली 2,500 कायच काय येणार. मी नाही इथं विराजच उडवतोय, त्यांनी तिकडंच उडवलं. आमचं घर तर काय वगैरे येत नाही बाबा, विराजला उलटा येत नाही. तर इथं बघा त्याला मी दाखवते शॉर्ट, म्हणजे तो असं उडवतो. तो म्हणतो म्हणजे उलट्या साईडने उडवलं तर आपल्या साईडने. मी कसं सांगू होतं ते मला पण कळत नाही, पण आमच्या घराच्या साईडने त्याला घेतच येत नाही. तो तिकडंच वावरांच्या साईडने उडवते बघा. त्याला म्हटलं अरे घराचं घे ना, आपण घराचं शूट करतो. म्हणतो मला येत नाही तसं, मला लेफ्ट राईट समजत नाही. असं आहे. तर त्याचं बघूया. मी उडवलेलं पण मला येतच नाहीये. तो तरी कसा तरी उडवतोय, मला तर तेवढं पण येत नाहीये. तर असं आहे बघा. 2,500 आहे शेवटी. इतकं पण काय कॅमेरा क्वालिटी वगैरे ते देणार नाही, पण ठीक आहे म्हणजे छानच आहे. एकदम मस्त. लहान मुलांसाठी नाही, पण ऑब्विसली 14 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी. पण आता त्याला एवढे चांगले मार्क्स मिळाले होते आणि वर्षभर ड्रोन नाही, कॅमेरा काय पाहिजे, हेलिकॉप्टर पाहिजे असं म्हणायचा. तर मग त्याच्या पप्पानी घेऊनच दिलं त्याला ड्रोन. म्हटले जाऊ दे ड्रोनच घे. 2,500 नाही का, हेलिकॉप्टर लवकर खराब होतं असं म्हणतात. आणि हे बघा, हे पण आम्ही उडवलेलं. हे सगळं रेकॉर्ड झाले. किती वरून दिसते आमच्या रस्ता तिकडं खाली. खूप लांबच्या बिल्डिंग्स वगैरे पण दिसत आहेत ते. मला ना चांगला उडवताच येत नाही, नाहीतर मी चांगलं शूट केलं असतं. पण कसं आहे, मी म्हणजे घेऊ नाही पण शकत एवढं, कारण मग तुटला तर परत त्याला वाईट वाटायचं, म्हणून मी घेतलं पण नाही. म्हणलं जाऊ दे, तुला जसं येते तसं कर. उलटं पालटं काय ना, पण शूट केलं. त्यानंतर मग आलो घरी. अण्णा लवकरच आले होते, कारण मायनी चहा वगैरे केला होता ना. मग आता हे चालल्या ते घरी त्यांच्या. बाय बाय. टाटा बाय बाय. येऊ आता परत तुमच्या यात्रेला. आलो होतो. आता आलंच रविवारी म्हणलं तुम्ही आलं. हा ना. बसू काय मॅडम? इथंच बसा. तशी गाडी आता मला परफेक्ट गाडी. तिची आईला जाते ना. जाती मग रांजणगावात जाते. बाय बाय. हा.